विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89% केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो। त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते आणि आता BNS कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही। त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण 78.14% वर गेलंय आणि एकूण विचार केला तर ते 50% पर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9% होतो। म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना 9 आरोपींना प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता शिक्षा व्हायची 91 सुटून जायचे तिथपासनं आपण 50% पर्यंत पोहोचलो। पण आता BNS मुळे 78% पर्यंत आपण पोहोचलो आहोत। तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो सेशन्समध्ये करावा लागेल। सेशन्समध्ये 50% प्रॉसिक्युटर्स हे कोर्टाने आपली विनंती केलेली आहे की जिथे 100% आपण अपॉइंट करतो तिथला आपला दोषसिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे, पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोषसिद्धीचा दर कमी आहे। त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालं आहे। यासोबत आपण जर बघितलं तर 2025 ची 2024 ची तुलना केली तर त्याच्यामध्ये जे प्रमुख गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घटच झालेली आहे। आपण जर बघितलं तर साधारणपणे खुनाचे गुन्हे 89 ने कमी, दुखापत 1291 ने कमी, विनयभंग 468 ने कमी, डकैती 36 ने कमी, रॉबरी 1146 ने कमी, चोरी 9427 ने कमी, फसवणूक 222 ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 ने वाढ आहे। बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्समध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते।